बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण पुढील सुनावणी आता 4 ऑगस्टला होणार आहे। वाल्मी कराडचा दोषीमुक्त अर्ज न्यायालयाने फेटाळून लावलेला आहे। पुढील सुनावणी आता 4 ऑगस्टला होणार आहे। वाल्मी कराड यांनी दोषीमुक्तसाठी अर्ज केला होता। न्यायालयाने तो अर्ज आता फेटाळून लावलाय। संतोष अण्णा देशमुख यांची ज्यावेळेस हत्या झाली, ज्यांनी कट रचला, ज्यांनी खंडणीतून सुरुवात झालेली ही घटना खुनापर्यंत नेली, ह्या सगळ्या आरोपींना फाशीची शिक्षा होणं हे पहिल्या दिवसापासून अपेक्षित आहे आणि तेच आज आम्हाला अपेक्षा आहे आणि तसंच झालं पाहिजे आणि होईल तसं। जे न्यायप्रविष्ट ज्या काही गोष्टी आहेत त्यावर अगोदर बोलणं उचित नसतं, परंतु आमची अपेक्षा ही आहे की आम्हाला या सगळ्या आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे। भारतीय नागरिक संरक्षण संहितेनुसार असा अर्ज आरोपपत्र दाखल झाल्यानंतर 2 महिन्याच्या आत करायला हवा होता। त्यांनी तसा तो अर्ज केलेला नाही। विलंब माफीचा अर्ज देखील केलेला नाही, म्हणून न्यायालयाने देखील त्यांचे अर्ज तडकाफडकी फेटाळून लावावे अशा तऱ्हेची देखील आम्ही मागणी केलेली आहे। 4 तारखेला 4 ऑगस्टला याच्या सगळ्या अर्जांची सुनावणी न्यायालय घेईल। आज आरोपी नंबर 1 वाल्मी कराड यांचं डिस्चार्ज ॲप्लिकेशनवरती सुनावणी झाली होती। आज ते आदेशाकरता प्रलंबित कोर्टात होतं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।